परशुराम चौकात जलसेवेचा आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते शुभारंभ। धुळे शहरातील शिवाजी रोडवरील भगवान परशुराम चौकात उन्हाळ्याच्या अनुषंगाने शुद्ध पाण्याचे 40 जार ठेवून जलसेवा देण्यात येत असून दरवर्षीप्रमाणे या उपक्रमाचा आज उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजता परशुराम चौकात आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते या ठिकाणी जलसेवेचा शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर, उद्योजक प्रशांत मोरणकर, ठेकेदार प्रसाद जोशी आदी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। तर यावेळेस माजी महापौर प्रतिभाताई चौधरी आदी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। तर या उपक्रमासाठी विविध समाज बांधवांकडून सहकार्य लाभले असून या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अनिल दीक्षित, शेखर कुलकर्णी, पीए कुलकर्णी, रमेश कुलकर्णी, जयेश वावदे आदी सर्व पदाधिकारी समाज बांधवांच्या अथक परिश्रमातून सदर या जलसेवेचा या ठिकाणी 40 जार उपलब्ध करून देण्यात आले। तर येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना या ठिकाणी थंड पाणी व्यवस्था सर्व समाज बांधवांच्या वतीने परशुराम समितीच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी या पाणी उपलब्ध करून दिले आहे। तर नागरिकांना या ठिकाणी थंड पाणी मिळत असून नागरिक समाधानी होत असून परशुराम समितीचे आभार व्यक्त केले जात आहेत। चौकामध्ये पाणपोईचं उद्घाटन झालं। सर्वात प्रथम मी आपली सर्वांची क्षमा मागतो, मला फार उशीर झाला। 10:30-10चा कार्यक्रम, मी 11 वाजता आलो। तर आमचे मित्र सुनील भाऊ जोशी, जेव्हा मी कॉन्ट्रॅक्टर होतो तेव्हा ते मला डेप्युटी इंजिनियर होते। त्यांच्या माध्यमातून 1 महिन्याचं जार, पाण्याचे जार या ठिकाणी देण्यात आले। मी प्रसादचंही कौतुक करतो का अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला आहे। आणि खरं तर समोर आहे ना पण मागितली परशुरामासाठी, परंतु जेलने आपल्याला ती जागा दिली नाही। अजून सुद्धा ते बांधकाम जे थांबलं आहे ते माझ्यामुळेच थांबलेलं आहे। मी ती जागा मागतोय, परंतु कदाचित जेलची ज्या फॉर्मॅलिटीज आहे आणि ज्या परवानग्या लागतात त्या कदाचित होणं शक्य नाही आहे। तरी आपण काम अजून थांबून ठेवलेलं आहे। तो असा चौक आपण मागतोय आणि तिथं चांगला असं परशुराम चौक आपल्या उभारायचा मानस होता, परंतु अजून ती जागा आपल्याला मिळालेली नाही आणि कदाचित मिळणार पण नाही। जेलच्या ज्या अटी आहेत त्याप्रमाणे त्या मिळत नाही आहे, परंतु आपण प्रपोजल वरती सरकारकडे पाठवलेलं आहे, म्हणून ते काम थांबलेलं आहे। तर प्रयत्नशील लावत नाही तर याच ठिकाणी काहीतरी बघू, कुठंतरी जागा व्यवस्थित जर याच कोपऱ्याला कुठं मिळाली तर चांगलं असं चौक आपण या ठिकाणी डेव्हलप करू। कारण की पुतळे हे सर्व लावण्यासाठी फार परवानग्या लागतात आणि त्या परवानग्या सध्या आपल्याला मिळत नाही। जर जास्त अडचणीचं झालं तर आपण मध्ये सर्कल करून या ठिकाणी जेव्हा हा पूल आपण मोठा करणार आहोत, या पूलची पण हाईट आपण वाढवतोय। यालाही आपण 12 कोटी रुपये शासनाकडे आता मागणी केलेली आहे आणि मार्चमध्ये ते मंजूर पण होणार आहे। या पूलची पण, या मोरीची उंची आपण वाढवतोय आणि ती वाढल्यानंतर गणपती मंदिरच्या पायरीला ती येईल, म्हणजे त्याच्यामुळं गणपती मंदिर आणि कालिका माता मंदिर दोघांनाही कुठलंच अडचण येणार नाही। अशा प्रकारे ते पूलची आपण उंची वाढवतोय, पंचमुखी। तर झाल्यानंतर मग आपण मध्ये सर्कलचा विचार करू आणि तेव्हा मग त्याला परशुरामचं जे शस्त्र होते भगवानांचे परशु, तेच फक्त आपण त्या ठिकाणी लावू आणि एक चांगला चौक करायचा आपण प्रयत्न करू। सर्वांची क्षमा मागतो, उशीर झाल्यानंतर